कोकणासाठी गेम चेंजर ठरणारा हायस्पीड ग्रीनफील्ड जो महामार्ग आहे तो कोकणातल्या 699 गावांमधून या ठिकाणी जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। जर कोकणाचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील 252, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 127, रायगड जिल्ह्यातील 102 तर पालघर जिल्ह्यातील 99 गावांमधून हा ग्रीनफील्ड महामार्ग या ठिकाणी जाणार आहे। हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गानं कोकण आणि मुंबई हे अंतर अवघ्या 4 ते 5 तासांवरती येणार आहे। हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे तो कोकण किनारपट्टी लगत जाणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे। याच्यामध्ये 51 बोगदे, 41 मोठे ब्रिज आणि 68 फ्लायओव्हर या ठिकाणी असणार आहेत। तर ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे तो 376 किलोमीटर लांबीचा असणार आहे। यात सागरी महामार्गालगत 19 विकास केंद्र उभारली जाणार आहेत आणि त्यासाठीचं भूसंपादन देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। मुंबई ते सिंधुदुर्ग असा हा ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे तो असणार आहे। MMRDAच्या माध्यमातून याचं नियोजन प्राधिकरण असणार आहे आणि जवळपास 68,720 कोटी रुपये या ग्रीनफील्ड महामार्गासाठी लागणार आहेत। त्यामुळं हा खऱ्या अर्थानं कोकणासाठी महामार्ग जो असेल तो खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरणारा असेल एवढं मात्र नक्की। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।